नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीज देयकात बचत करण्याकरता बोलतो यांचा उद्या सन 2025ला राज्य शासनाच्या वतीने एक GR काढण्यात आलेला होता। त्यांना तो बोलू फार अत्यंत उपयुक्त असा नगरपालिका महानगरपालिकेकरता टोकदार प्रश्न विचारा। आता सुरुवातच नाही केली करा सर। करा 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 आम्ही शॉर्ट मध्येच बोलतो, तुम्ही चिंता करू नका। आणि मी तर म्हणेल एका दिवशी मीटिंग लावा, सब क्वेश्चन 2च्या वरती घेऊ नका। एकदा पार्लमेंटचं प्रोसिडिंग हाऊसनी बघावं अशी माझी विनंती आहे, की कसे प्रश्न चालतात म्हणून त्या ठिकाणी। हे धोरण 2025ला राज्य शासनाने जाहीर केलं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की नगरपालिका असेल, नगर परिषदा असेल, यांचा जो मार्जिन मनी भरायचा, कारण आपल्या ज्या कंडिशन्समध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण प्रस्ताव सादर करतो त्यावेळेला त्यांच्या खात्यामध्ये नगर परिषदेच्या असेल, महानगरपालिकेच्या असेल, तो मार्जिन मनी त्याच्या खात्यामध्ये 30%, 15%, 10% असावा। पण आजच्या परिस्थितीमध्ये नगर परिषदांची, नगरपंचायतीची काय परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि ते भरू शकत नाही ही सुद्धा आपल्या सर्वांना जानकारी माहिती असल्यामुळे मला आदरणीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विचारायचं वाटते की असे किती प्रस्ताव महानगरपालिका, नगर परिषदा किंवा नगरपंचायतीच्या माध्यमातून आपल्याकडे आलेले आहेत, परंतु या मार्जिन मनीच्या अभावी किती प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहे। त्याकरता ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याकरता राज्य शासनाच्या वतीने काही विशेष आर्थिक पॅकेज, अतिरिक्त अनुदान, व्याजमुक्त अर्थसहाय्य, जसे केंद्र सरकारच्या UD डिपार्टमेंटच्या वतीने नगर परिषदांना निधी दिला जातो, त्या पद्धतीचा निधी घेण्याचा शासनाचा काही विचार आहे का? किंवा या आर्थिक भार कमी करण्यासाठी काही PSU ज्या राज्य शासनाच्या आहेत किंवा केंद्र शासनाच्या आहेत त्याच्या माध्यमातून सरकारच्या वतीने त्या नगर परिषदा किंवा पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहेत का? आणि या करत असताना याकरता एक नियोजन समिती म्हणून किंवा सर्व नियोजित करण्याकरता एखादा, कारण निधी उभारणे हाच सर्वात मोठं नियोजन आहे, बाकी दुसरं काही नियोजन नाही आहे, त्याकरता एखादी स्टेट नोडल एजन्सी निर्माण करण्याचा की ह्या सर्व प्रक्रिया राबवून घेऊ शकेल, हे करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे का? सभापती महोदय, सन्मान्य तुमाणे साहेबांनी नगरपालिकेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प किमतीला राज्य शासनाचा हिस्सा आणि नगरपालिकेचा हिस्सा या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। आणि त्यांनी देखील सांगितले की क आणि ड वर्ग जर महानगरपालिका असेल तर 70% राज्य शासनाचा हिस्सा आहे आणि 30% स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा आहे। अ वर्ग नगर परिषदेमध्ये 85% राज्य शासन, 15% स्थानिक स्वराज्य संस्था। ब वर्ग नगर परिषद 90% राज्य शासन हिस्सा, 10% स्थानिक स्वराज्य संस्था आणि क वर्ग नगर परिषद, नगरपंचायत 95% राज्य शासन आणि 5% स्थानिक स्वराज्य संस्था। सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळं हा जो स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा आहे तो भरताना त्यांना अडचण निर्माण होते आणि वस्तुस्थिती खरी आहे। आणि म्हणून जर याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर याची तपासणी केली पाहिजे, याच्यामध्ये एखादी कमिटी नेमली पाहिजे। PPP सारखं मॉडेल आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रन करू शकतो का, अशा पद्धतीची भूमिका देखील भविष्यामध्ये घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन करावी असे निर्देश DMA ला दिले जातील आणि तो अहवाल सादर झाल्यानंतर भविष्यामध्ये हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो हिस्सा आहे तो कमी करायचा की PPP मॉडेल राबवायचं या संदर्भात निर्णय घेता येईल। मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलंच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचे नियोजन आराखडा जो तयार केला त्याच्यामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि सॉव्हरेन किंवा ग्रीन फंडिंग, सॉव्हरेन फंड्स, ग्रीन बॉन्ड्स, क्लायमेट फायनान्स, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक अशा आणि कार्बन क्रेडिट या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे। तर काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या आहेत PSU, तर त्यांच्या काही आपण आयडेंटिफाय केलेलं आहे का की ज्या यामध्ये सरकारला मदत करू शकतील? सन्मान्य सभापती महोदय, याबाबत माहिती घ्यावी लागेल, परंतु एक उदाहरण म्हणून सांगतो
की रत्नागिरी जिल्ह्याचा मी स्वतः पालकमंत्री असल्यामुळं सौर ऊर्जेवर भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अडचणीमध्ये येऊ नये म्हणून साहेब आपण एक मॉडेल राबवलेलं आहे. 1 मेगावॅटचा सॉलरचा प्रकल्प 2 वर्षापूर्वी आम्ही पूर्ण केला. आता गुहागर तालुक्यामध्ये आपण पूर्ण करतोय. त्याच्यानंतर आपण राजापूर तालुक्यामध्ये पूर्ण करतोय. असे जवळजवळ 5 सोलारचे प्रोजेक्ट आपण पूर्ण केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर जो वीज बिलाचा लोड येतो तो देखील कमी करण्याचा प्रयत्न याच्यामधनं राहणार आहे. आणि रत्नागिरी नगरपालिका ही महाराष्ट्रातली अशी एक नगरपालिका भविष्यामध्ये ठरणार आहे की त्याचा स्वतंत्र सोलार प्लांट आम्ही तयार करतोय. परंतु ते करत असताना डीपीसी मधला अपारंपरिक ऊर्जेचा जो निधी आहे त्याच्यातनं आम्ही हा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ही स्कीम आणि ती स्कीम, ही योजना आणि ती योजना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरं तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीचे प्लांट जर डीपीसीच्या 100% पैशातनं उभे केले तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर येणारा स्ट्रीट लाईटच्या विजेचा प्रश्न असेल किंवा पाणी योजनांचा विजेच्या बिलाचा प्रश्न असेल हा बाजूला होईल. आणि ते मॉडेल आम्ही तयार करतो आणि त्याच्यातनं रत्नागिरीच्या नजीक असलेली 10,000 लोकवस्तीची जी एक गोळप नावाची ग्रामपंचायत आहे ती स्वतःच्या ताकदीवर आता उभी राहते. याचं कारण फक्त अपारंपरिक ऊर्जेचा प्रयोग जो त्यांनी तिथे केलेला आहे त्याच्यामुळे ते आपण शक्य करू शकलो. आणि म्हणून ही योजना जी आहे ही योजनेमध्ये जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा आहे तो कशा पद्धतीनं कमी करता येईल, किंबहुना पीपीपी मॉडेलवर आपण कसं, त्याच्यासाठी आपण अभ्यास करू आधी. त्याच्यासाठी डीएमए ला आपण आदेश देऊ की अशा पद्धतीची एक समिती तयार करावी आणि याच्यामध्ये पीपीपी मॉडेल जर अतिशय चांगल्या पद्धतीने रन होऊ शकत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा अहवाल आल्यानंतर. या देखील त्यांना सूचना केल्या जातील. डावकऱ्यांनी आणलेली लक्षवेधी म्हणजे आजच्या शिक्षकांच्या महत्वाचे आहे. शिक्षकासाठी शिक्षक पात्रता टी बंधनकारक नाही. आहे. आता एखाद्या संस्थेत, आमच्या संस्थेत 100-125 शिक्षक असले 5 लाड किंवा साहेब. 6 टीईटी पास होतात आणि लाईट- बाकीचे सेट काय आणि त्यांना कधी मिळायचे. तेव्हा माझी अशी विनंती आहे शासनाला की एकदम त्याची पद्धत बदलून एकदम पद्धत बदलून त्यांना सगळ्यांना 2 किंवा 3 वर्षात कशी नाही, देता येईल आणि त्यात कसं ठरतं ही शासनानं पाहावं. आणि आता औद्योगिक मुलांना भरवायची म्हणतोय आणि ह्या शिक्षकांसाठी 50 तासाची व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांना काही येत नाही ते शिकायचे आणि मुलांना शिकवायचे. हे शक्य आहे का? औद्योगिक ते शिकवू शकत नाही आणि मुलांना ते ज्ञान कमवू शकत नाही. तर माझी विनंती आहे की नवीनच औद्योगिक हे जे शिक्षक द्यावे हे- आणि मुलांना हे- औद्योगिक कसं येईल ही हे बघावं अशी ज्येष्ठ माझी विनंती आहे. आहेत. अरे हो, तुम्ही खालून वरती सभापतींना निर्देश देऊ नका, वरून निर्देश खाली जातात. शांत राहणं. कधी कधी माझं म्हणणं आहे सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक 12 वाजता भरेल.